पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा सादर करत आहे श्री प्रकाश प्रभू दिग्दर्शित एक विज्ञान एकांकिका परग्रहावरचा पाहुणा. परग्रहावरचा पाहुणा. कलाकार पात्र परिचय. ईशानच्या भूमिकेमध्ये आहे सुमित संजय कांबळे, नीरज स्वराज सचिन पाटील, परेश समीर अरुण कांबळे, अनघा सिद्धी किरण ठाकूर, रुचा युविका अमर पवार, केतकी समीक्षा सुनील मटकर, अनिताताई मीरा सुनील हरेर, विजयदादा अभिजित लक्ष्मण सावंत, सुनीलदादा वेदांत वसंत नरके, मीराताई इकरा फिरोज हिंगलजकर. पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा सादर करत आहे विज्ञान एकांकिका परग्रहावरचा पाहुणा. परग्रहावरचा पाहुणा. मला सांगा, सूर्य आपल्या पृथ्वीपासून किती अंतरावर आहे आणि हे अंतर कसे मोजतात? मी सांगते. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढा आहे. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. बापरे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चंद्राचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो, तर सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यास 8 मिनिटे लागतात. अल्फा सेंटोरिस या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश येण्यास 4.2 वर्ष लागतात. म्हणजे आपण जो सूर्य पाहत आहोत तो 8 मिनिटापूर्वीचा आहे. अरे, आपण सगळेजण जमलो, पण या कितकीचा काही पत्ताच नाही. अरे ईशान, ती कुठेतरी बाहेर गावी गेली आहे. अगं नगा, ही बघ आलीच केतकी. काय ग केतकी, कुठे गेली होतीस ग? अगं रुचा, मी गेले होते माझ्या आजोळी. तिथली गंमत तर खासच होती. तिथे असताना मावशीने एका रात्री आम्हा सगळ्यांना आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाला नेलं. तिथे खूप वेगवेगळ्या दुर्बिणी ठेवलेल्या, त्यातून आकाश पाहण्याची मस्त संधी मिळाली मला. अरे वा, मग काय काय पाहिलंस दुर्बिणीतून? अरे परेश, शहरात आपल्याला फार काही तारे दिसत नाही, पण तिथे तर नुसत्या डोळ्यांनीही भरपूर तारे दिसत होते. कारण तिथे प्रकाश प्रदूषण नाहीये ना. प्रकाश प्रदूषण? प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? आम्हाला तर हवा प्रदूषण माहिती आहे. हो, आम्हाला तर जल प्रदूषण ही माहित आहे. आम्हाला तर ध्वनी प्रदूषण तर रोजच माहिती आहे. डॉल्बी काय, मोर्चे काय, स्पीकरची गाणी काय, नुसता गोंगाट असतो. पण हे प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? हल्ली आपण रात्रीच्या वेळी गरजेपेक्षाही जास्त वीज वापरतो. जसे घरातील लाईट, घराबाहेरील लाईट, रस्त्यावरचे लाईट, चौकातील लाईट. या अतिप्रकाशामुळे आपल्याला अवकाशात निरीक्षण करायला कठीण जाते. यालाच प्रकाशाचे प्रदूषण म्हणतात. अगदी बरोबर. असे प्रकाश प्रदूषण तिथे नाहीये ना, म्हणून तर नुसत्या डोळ्यांनी भरपूर तारे दिसत होते. आणि दुर्बिणीतून तर पाहताना काही विचारूच नको. ते तारे पाहता पाहता माझ्या मनात आलं की यातला प्रत्येक तारा म्हणजे तर खरं तर एक सूर्यच आहे. मग या सूर्याभोवती आपल्यासारख्या पृथ्व्या फिरत असतील का? आणि जर पृथ्व्या असतील तर या पृथ्व्यांवरही आपल्यासारखी माणसे राहत असतील का? हे प्रश्न अजूनही माझ्या मनात घोळतात. वा केतकी, एखाद्या शास्त्रज्ञाला शोभतील असे प्रश्न आले की तुझ्या मनात? सुनील दादा, यात शास्त्रज्ञाला शोभेल असं काय आहे? अरे नीरज, हे केतकीने विचारलेले प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडले आहेत. ते या प्रश्नांची उत्तरे सातत्याने शोधत असतात. पण मग या ताऱ्यांभोवती अशा काही पृथ्वी असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे का? हो, तर अलीकडेच पेन विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी नासाच्या केपलर दुर्बिणीतून अवकाशाचा वेध घेतला. त्या वेधांवरून गणिताप्रमाणे आपल्या सूर्या एवढ्या असणाऱ्या अवकाशातल्या दर 4 तारकांपैकी एका तारकाभोवती साधारण पृथ्वीसारखेच ग्रह आहेत. म्हणजेच त्यांचा आकार आणि वातावरण साधारण पृथ्वीसारखाच असेल. या अंदाजाप्रमाणे आपल्या आकाशगंगेत
सुमारे 10 अब्जाहून जास्त पृथ्वीसारखे ग्रह असू शकतील असं शास्त्रज्ञांना वाटतं. बाप रे. पण मीराताई, ग्रह पृथ्वीसारखा असण्यात एवढं काय विशेष? हे बघ, पृथ्वीसारखा ग्रह असणं महत्वाचं आहे, कारण सध्याच्या ज्ञानानुसार एखाद्या ग्रहावर मानवासारखा सजीव निर्माण होण्याची शक्यताही आपल्या पृथ्वीसारख्या ग्रहावरच जास्त आहे. असं का बरं अनिताताई? आता हे बघ, सजीवांची सुरुवात आदिम जैवरेणूंपासून होते. या आदिम जैवरेणूंपासून मानवाची उत्क्रांती होण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लागणारे विशिष्ट तापमान, वातावरण, जमीन आणि पाणी यांची गरज असते. या गोष्टी असण्यासाठी लागणारी अनुकूल परिस्थिती ही पृथ्वीसारख्या ग्रहावरच असू शकते. पण तसं पाहिलं तर वातावरण गुरुवारी आहेच की. बरोबर आहे. गुरुसारख्या मोठ्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे तिथे नायट्रोजन किंवा ऑक्सिजनपेक्षा हायड्रोजन सारखे हलके वायू वातावरणात जास्त असतात. त्यामुळे तिथे मानव निर्मितीसाठी ते वातावरण अनुकूल ठरत नाही. या उलट बुधासारख्या छोट्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे तिथे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा सुद्धा अभावच असतो. पण ग्रह पृथ्वी इतपतच अंतरातून का फिरायला हवा? ग्रह तारकेच्या फार जवळ असले तर त्याचे तापमान प्रचंड जास्त राहतं. या उलट ग्रह तारकेच्या फार दूर असले तर त्याचे तापमान फार कमी होतं. अशा ग्रहांवर पाणी नसतो. असे ग्रह मानवासारख्या सजीवांच्या उत्क्रांतीला अनुकूल ठरत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींची अनुकूलता असेल तरच त्या ग्रहावर मानवासारखा सजीव निर्माण होण्याची शक्यता असते. पण पृथ्वीसारखे 10 अब्जाहून जास्त ग्रह आहेत. या माहितीचा खगोलशास्त्रज्ञांना नेमका काय उपयोग होणार? गेल्या अनेक दशकांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणींमध्ये परग्रहवासी म्हणजे एलियन्सचा शोध घेत आहोत. हा शोध घेत आहोत आणि अशाच काही परग्रहवासियांनी शोधलेल्या विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे मोबाईल रेंजचा वापर करून आपण त्यांचा संदेशांचे वेध घेत आहोत. हा शोध घेताना आपल्या खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखी परिस्थिती असणाऱ्या ग्रहांवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्यासारख्या परग्रहवासियांचा त्यांना नक्कीच शोध लागू शकतो. आपल्या आकाशगंगेत पृथ्वीसारखे 10 अब्ज ग्रह असतील तर परग्रहवासियांचं घेऊन येणारं अंतराळयान किंवा निदान त्यांचा संदेश तरी एव्हाना आपल्यापर्यंत का नाही आला? बरोबर आहे तुझं. हा प्रश्न एर्निको फर्मी यांना 1950 मध्ये पडला होता. त्यांनी यावर खूप प्रकारे विचार करून शास्त्रज्ञांनी अनेक उत्तरे दिली आहेत. काहींच्या मते परग्रहवासी त्यांच्या प्रगतयानातून फार पूर्वी येऊन गेले, अर्थात इतिहास पूर्व काळात येऊन गेले आहेत. त्यांचे अवशेष सापडण्याची शक्यताही खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला ना ठाऊक आहे ना सिद्ध करता येणार आहे. पण यानंतरच्या काळाचं काय? काहींचा दावा असा आहे की जगातल्या पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दिव्य शक्ती असणाऱ्या अनेक देवता हे त्या काळच्या येऊन गेलेल्या परग्रहवासियांचेच वर्णन आहे. कारण परग्रहवासियांचं तंत्रज्ञान हे त्या काळच्या मानवाच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. त्यामुळे त्याला परग्रहवासियांनी केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी या त्यांच्या दिव्य शक्तीचं प्रतीक वाटल्या. पण पुराणातली वर्णनही कदाचित कल्पनाशक्तीचाही भाग असू शकतील. जर परग्रहवासी प्रत्यक्षात येऊन गेले असतील तर त्यांच्या काही खानाखुणा दिसायला हव्यात. काही गोष्टी या परग्रहवासियांच्या खानाखुणा असतील अशी शक्यता आहे. उदाहरणार्थ जगातल्या अनेक शिल्पांमध्ये किंवा वस्तुसंग्रहालयात आढळणाऱ्या अनेक मूर्ती या देवतांशी साम्य नसणाऱ्या आहेत. या मूर्ती म्हणजे त्या काळच्या मानवाने तेव्हा पृथ्वीवर येऊन गेलेल्या परग्रहवासियांच्या साकारलेल्या प्रतिमा असू शकतील अशी शक्यता मानली जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या कित्येक गोष्टी त्या फार पूर्वी कशा उभारल्या असतील हे कोडा अजूनही सुटलेलं नाही. काहींच्या मध्ये परग्रहवासियांच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली असावी. उदाहरणार्थ पेरू मधल्या वाळवंटातील महाप्रचंड भौगोलिक आणि प्राण्यांच्या कृत्या ह्या केवळ हेलिकॉप्टर मधून पाहिल्या तरच उलगडतात. पूर्वीच्या काळी प्रगत तंत्रज्ञान नसूनही मेक्सिको जवळच्या टिओतिहुआकनचा भव्य पिरामिड हा मानवाला बनवणं अशक्य होता. त्यामुळे हा परग्रहवासियांच्या तंत्रज्ञानात आहे. पण तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच.
तो म्हणजे या भव्य दिव्य गोष्टी पृथ्वीवर बनवण्याची परग्रहवासियांना काय गरज होती? अंतराळातून पृथ्वीजवळ येताना आकाशातून दिसणाऱ्या या खानाखुणा यान उतरवण्यासाठी उपयुक्त ठरत असतील, म्हणून या काही परग्रहवासियांनीच बनवल्या असाव्यात असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. जुन्या खानाखुणांविषयी खात्रीशीरपणे माहिती नसल्यामुळे त्या सोडून देऊ. पण आज मानवाचं तंत्रज्ञान अवकाशाचा दूरवर वेध घेणे इतकं समर्थ झालं आहे. असं असूनही परग्रहवासीय का सापडले नाही? काही जणांच्या सुगावा लागला असतानाही तो विविध देशांच्या राज्यकर्त्यांनी दडवून ठेवला आहे. अशा कठोर कल्पकतांना कारस्थान सिद्धांत म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरी असं म्हणतात. पण परग्रहवासियांची यानं कधीच पृथ्वीवर आली नसतील अशी शक्यता राहतेच ना. बरोबर आहे तुझं. परग्रहवासिनीची यानं का आली नसतील याचं मुख्य वैज्ञानिक कारण हे तारकांमधील प्रचंड अंतर हे आहे. आपल्यात सर्वात जवळचा तारका सुद्धा 4 प्रकाशवर्षापेक्षा जास्त आहे. आणि आपल्या यानाचा सध्याचा कमाल वेग हा सेकंदाला 160 किलोमीटरच्या आसपास आहे. अशा यानाला सर्वात जवळच्या तारखेवर पोहोचायला 7 ते 8 हजार वर्ष लागतात. 7 ते 8 हजार वर्ष. हा काळ मानवाच्या आयुष्याच्या तुलनेत एवढा मोठा आहे की अशा यानातून वेध घेणारी उपकरणे अंतराळवीर हे दुसऱ्या तारखेवर पाठवण्यात काहीच अर्थ राहत नाही. पण यान सावकाश जात असेल तरी विद्युत चुंबकीय तरंग तर प्रकाशाच्या वेगाने जातात. त्यामुळे मदतीच्या देवाणघेवाणीसाठी याचा नक्कीच वापर होऊ शकेल की. अगदी बरोबर. त्या दिशेने मानवाचे प्रयत्न चालू आहेत. परग्रहवासियांनी काही संदेशी पाठवले असतील तर त्या तरंगांचाही वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनाक्षम अँटेना वापरून केला जातो आहे. तसंच असे तरंग वापरून आपण त्यांच्याकडे आपले संदेशी पाठवत आहोत. बाप रे, मला असं वाटतं की अशा रीतीने अवकाशात संदेश पाठवून परग्रहवासियांचं लक्ष वेधून घेणे साफ चुकीचं आहे. का? उलट अवकाशात एखाद्या ग्रहावर आपल्यासारखीच एखादी प्रगत संस्कृती असेल तर त्यांच्याशी आपली मैत्री होऊ शकेल. शिवाय जे शोध अजून आपल्याला लागलेले नाहीत असे शोध जर त्यांना लागले असतील तर त्या शोधांची माहिती ते आपल्याला देऊ शकतील. त्याच्या बदल्यात आपण आपल्या शोधांची माहिती त्यांना देऊ शकू. पण तू एक महत्वाची गोष्ट विसरतो आहेस. एखादा बेडूक उगीच राव ओरडून एखाद्या सापाचं लक्ष वेधून घेतो आणि मग त्याच्या तोंडाचा घास बनतो. तसं आपली विकसित संस्कृती पाहून त्यांना आपल्याला गुलाम बनवून आपली सगळी संपत्ती लुटायचा मोह सुद्धा होऊ शकतो. रुजा, तुझी बेडकाची भूमिका घेतलीस ती देखील तुझ्या म्हणण्याला पुरेसा आधार देत नाही. कारण एखादा बेडूक सापाने गिळंकृत केला म्हणून बेडूक काही ओरडायचे थांबत नाही आणि शांत बसलेल्या सापाला देखील बेडकाला सापापासून तितकाच धोका असतो. त्यामुळे आकाशात संदेश पाठवायला काही घाबरायची गरज नाही. अगदी बरोबर. शिवाय परग्रहवासीय जर आपल्यापेक्षा अधिक सुसंस्कृत असतील तर त्यांच्याशी झालेला संपर्क हा मानव जातीसाठी फायद्याचाही ठरू शकतो. एक शक्यता अशी आहे की आपण जंगलातल्या प्राण्यांचे दुरूनच चित्रीकरण करतो. त्यांच्या जीवनावरील बारीक सारीक माहिती टिपतो. तसेच तंत्रज्ञानाने पुढे असलेले परग्रहवासी सुद्धा आपल्या पृथ्वीवरील बारीक सारीक घटनांचे चित्रीकरण करत असणार. आणि आपण जंगलातल्या प्राण्यांचे चित्रीकरण केले तरी आपण जंगलात राहायला जातो. तसेच कदाचित ते पृथ्वीवर फिरकणारही नाहीत. पण अशा रीतीने ते जर आपल्यावर नजर ठेवत असतील तर अशी हेरगिरी करणारं एखादं तरी परग्रहवासियांचं यान आपल्याला काहीतरी अवकाशात दिसलं असतं की. परग्रहवासी आपल्यावर नजर ठेवून असले तरी त्यांचं यान आपल्याला दिसेल एवढ्या जवळ आलंच पाहिजे असं काही नाही. साधारण 100 वर्षांपूर्वी आपल्याला अवकाशात उपग्रह सुद्धा पाठवता येत नव्हते. पण आज आपल्याला अनेक दुर्बिणींच्या सहाय्याने अवकाशातून खूप दूरवरच्या विश्वाचा वेध सहज घेता येतो. जर ते खरंच आपलं चित्रीकरण करत असतील तर त्यांचं आपल्याबद्दल काय मत झालं असेल कोण जाणे. कदाचित ते स्वतःचाच ग्रह प्रदूषित करणारे मूर्ख किंवा आपापसात युद्ध करणारे भांडखोरही सांगत असतील. अवकाशातून वर्षानुवर्ष आपलं निरीक्षण केल्यावर आपण कधी शहाणे होणार असा प्रश्न त्यांना पडत असेल.
त्यात जर ते हुशार असतील, तर ते आपल्यासारख्या मूर्ख आणि भांडखोर प्राण्यांशी संपर्क साधायच्या भानगडीतच भेटतात. बरोबर आहे. काही असलं तरी एवढं नक्की की आपल्याला अजून परग्रहवासियांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे एवढ्या अब्जावधी ग्रहांच्या गर्दीत मानवासारखं प्रगत जीवन असणारी पृथ्वी एकुलती एक आहे की काय, असाही काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तसं असेल तर विश्वातल्या या एकमेव बुद्धिमान प्राण्याचं वसतिस्थान असणाऱ्या पृथ्वीचं जतन करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आणि कसोशीने प्रयत्न करायला पाहिजेत. आपण आपल्या पृथ्वीचे संरक्षण केले पाहिजे. धन्यवाद.